हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं वरण. तर मी इथे 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. ती आता आपण धुवून घेऊया. डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि टोमॅटो टाकलेले आहेत 2. या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. आता हिला आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया. शेंगा सोलून धुवून साफ करून घेतलेल्या आहेत. छानपैकी शिजलेली आहे. आता हिला आपण फोडणी देऊया. आता आपण डाळ फोडणीला देऊया. इथे पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये 1 पळीभर, 1 पळीपेक्षा पण कमी असं तेल टाकलेलं आहे. आम्ही कमी तेलामध्येच फोडणी देतो. राई टाकूया. राई टाकली आहे. राई तडतडली की जिरं टाकू 1 चमचा. लसूण टाकायचं. कढीपत्ता टाकलं. हिंग टाकायचं थोडं म्हणजे थोडं जास्त, तेवढं आपल्याला आवडतं त्याच्या हिशोबाने हिंग टाकायचं. तर आपण डाळीची फोडणी देऊया. डाळीला फोडणी दिलेली आहे. आता आपण मीठ टाकून घेऊ, जितकं आपल्याला तुम्हाला आवडले चवीप्रमाणे. आणि पाणी एकदाच टाकायचं आहे. जेवढं पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही ह्या शेंगा टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता शेंगा शिजवायच्या आपण. ह्या शेंगा शिजेपर्यंत आपण आता पाणी टाकायचं नाही आहे. आणि या शिजून घ्यायच्या आहेत. खूप छान होतात, करून पहा. मी कोथिंबीर पण आता टाकून घेते वरतून. आणि या शेंगा डाळीला उकळी जशी येणार तसे शिजत जाणार आहेत. त्या जास्त शिजवायच्या नाही आहे. अगोदर जर कुकरमध्ये टाकले असते तर पूर्ण गाळ होतो. तर गाळ न करता डाळीला फोडणी दिल्यानंतर ह्या शेंगा शिजवायच्या आहेत. खूप छान होते डाळ, टेस्टी पण होते. पाहूया शेंगा शिजलेत का. आपल्या शेंगा छानपैकी शिजलेल्या आहेत. जास्त गाळी नाही झालेलं आहे, अगदी व्यवस्थित झालेले आहे. जेवढं पाणी टाकलं होतं एवढं पाणी आटलेलं आहे. हे पहा. आणि शेंगा छानपैकी घट्ट डाळ झालेली आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल डाळ तर थोडं जास्त पाणी टाकायचं आणि ते शेंगा शिजेपर्यंत आटवून घ्यायचं. टेस्ट पण छान येते. आणि आपल्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगांची तुरीची डाळ वरण बनवलेलं आहे.